Hello friends, this is Prashant sir and welcome back to our YouTube channel नारायणी टेक अकॅडमी. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांचे ॲप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचे ते जाणून घेणार आहोत. हा प्रश्न इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 गुणांसाठी विचारला जातो. चला तर या कवितेचे ॲप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचे ते आपण पाहूयात. त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. चला पहिल्या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहूया. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम अ टीनेजर्स प्रेयर. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. पोएट. दिस पोएम इज रिटन बाय J. Morse. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABCB. Figure of speech. Poet used so many figure of speech like alliteration, inversion, apostrophe. Then central idea or theme of the poem. In this poem, the central idea is the confusion of teenagers about making the right decisions about life. या कवितेची सेंट्रल आयडिया आहे ती म्हणजे एका किशोरवयीन मुलाच्या मनात उडालेला गोंधळ एक योग्य निर्णय घेण्यासंदर्भात. द टीनेज इज द इम्पॉर्टंट एज इन अवर लाईफ. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधील किशोरवय हे अतिशय महत्त्वाचे असते. सो द टीनेजर्स प्रेज टू दी गॉड फॉर हेल्प्स अँड गायडन्स. आणि म्हणूनच हा जो टीनेजर आहे, हा जो किशोरवयीन मुलगा आहे, तो देवाला प्रार्थना करत आहे, त्याची मदत मागत आहे, त्याचे मार्गदर्शन मागत आहे. तर अशा प्रकारची सेंट्रल आयडिया तुम्ही या कवितेची लिहू शकतात. Then the next poem is Basketful of Moonlight. Title. The title of the poem is Basketful of Moonlight. After that, the next point is Poet. The name of poet is Sunil Sharma. Then rhyme scheme. There is no rhyme scheme. It is in free verse. या कवितेमध्ये कुठलीही राईम स्कीम नाही आहे, त्यामुळे हे फ्री वर्सचे एक्झाम्पल आहे. इट इज इन फ्री वर्स. देन द नेक्स्ट पॉईंट इज फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, ॲलिटरेशन अँड इन्व्हर्जन. देन सेंट्रल आयडिया ऑर थीम ऑफ द पोएम. दिस पोएम इज अ रिक्वेस्ट ऑफ अ चाइल्ड टू द मून. ही कविता म्हणजे एक प्रकारची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, जी एका मुलाने चंद्राला केलेली आहे. The child requested to give him 1 or 2 basketful of seeds of moonlight. एक मुलगा चंद्राला विनंती करत आहे की त्याला 1 बादली भरून किंवा 2 बादली भरून चंद्राच्या बिया द्याव्यात. He wishes to sow the small moons of light along the road from city to village. त्या मुलाला त्या चंद्राच्या बिया रस्त्याच्या दुतर्फा लावायच्या आहेत. So his father will come home early and tell him stories. जेणेकरून त्याचे वडील जे आहेत ते घरी लवकर परततील आणि त्याला त्याच्या वडिलाकडून गोष्टी ऐकायला मिळतील. पोएट डिस्क्राइब्स विलेजर्स लाईफ विच इज फुल ऑफ डेंजर्स अँड चाइल्ड्स लव फॉर हिज फादर. कवी ह्या कवितेतून स्पष्ट करतायत की गावकऱ्यांचे, विलेजरचे लाईफ किती खडतर आहे आणि किती धोकादायक आहे. त्याचप्रमाणे एका मुलाचे आपल्या वडिलांप्रतीचे प्रेम यातून व्यक्त करत आहेत. After that, the next appreciation of the poem is You Start Dying Slowly. Title. The title of the poem is You Start Dying Slowly. Poet. This poem is written by Pablo Neruda. Rhyme scheme of the poem. There is no rhyme scheme. It is in free verse. Then figure of speech, alliteration, inversion, anaphora. Central idea or theme of the poem. The poet is telling us to do new things every day and avoid negative thoughts and always be positive. या कवितेतून कवी आपल्याला सांगत आहेत की नेहमी आपण सकारात्मक असले पाहिजे आणि नकारात्मक विचारांपासून आपण लांब राहिले पाहिजे. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ अँड व्हॉट यू डू. तुम्ही जे काही कराल ते अगदी मनापासून तुम्ही केले पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही या कवितेची सेंट्रल आयडिया लिहू शकतात. देन ॲप्रिसिएशन ऑफ पोएम द ट्विन्स. टायटल.
The title of the poem is The Twins. Then poet. This poem is written by Henry Sambrook Lyle. Rhyme scheme of the poem. The rhyme scheme of the poem is AB AB. Figure of speech. In this poem, the poet used so many figure of speech like alliteration, hyperbole, inversion. After that, the central idea or theme of the poem. The central idea of the poem is the problems faced by the identical twins. जुळ्या भावंडांना अगदी लहानपणापासून त्यांच्या आयुष्यामध्ये सामना करावा लागणाऱ्या समस्यांचा आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतात. All the problems are so exaggerated that they create humorous effect. आणि सर्व समस्या इतक्या अतिशयोक्तिकारक आहेत की त्यामुळे कवितेमध्ये आपल्याला विनोद निर्माण झालेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे या कवितेची सेंट्रल आयडिया तुम्ही अगदी सहज लिहू शकतात. आफ्टर दॅट द नेक्स्ट पोएम इज इफ. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इफ. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज इफ. पोएट. This poem is written by famous English poet Rudyard Kipling. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is, the first stanza rhyme scheme is AA AA. Then all the other stanzas have AB AB. After that, the figure of speech in the poem. The figure of speech are alliteration, antithesis and inversion. After that, central idea or theme of the poem. A father gives valuable advice to his son. या कवितेमध्ये आपल्याला पालक, एक वडील आपल्या मुलाला मौल्यवान सल्ला देताना दिसत आहेत. द थीम ऑफ द पोएम इज दॅट इफ ही फुलफिल्स सर्टन कंडिशन ही कॅन गेट सर्टन फेवरेबल रिझल्ट. आणि या कवितेची थीम म्हणजे आपल्याला काय दिसते बघा, की जर का मुलाने काही सर्टन कंडिशन जर का फुलफिल केल्या तर त्याला त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असणारे हवे असलेल्या सगळ्या गोष्टी तो प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या कवितेची सेंट्रल आयडिया आपण लिहू शकतात. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. Poet. This poem is written by the famous poet Robert Frost. After that, rhyme scheme. The rhyme scheme of first three stanza is AA BA. The final stanza has a uniform rhyme of AA AA. After that, the next point is figure of speech, alliteration and inversion. Central idea or theme of the poem. The theme of the poem is that a traveler on horseback stopped by a little forest on a winter evening. हिवाळ्याच्या एका संध्याकाळी एक घोडसवार अचानकपणे एका जंगलामध्ये थांबलेला आहे. द लिटल फॉरेस्ट इज लवली, डार्क अँड डीप. ते छोटूसं जंगल त्याला खूपच सुंदर, डार्क आणि डीप वाटलेलं आहे. दो द ट्रॅव्हलर इज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन. आणि त्या जंगलाच्या सुंदरतेकडे तो घोडसवार आकर्षित झालेला आहे. हिज ड्युटी अर्जेस हिम टू मूव्ह ऑन. परंतु त्याची कर्तव्ये त्याला तिथे न थांबता पुढे जाण्यासाठी आग्रहित करत आहेत. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम द वर्ल्ड इज माइन. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माइन. पोएट. द नेम ऑफ पोएट इज जॉय लवलेट क्रॉफोर्ड. After that, rhyme scheme. This poem is written in free verse. There is no rhyme scheme. Figure of speech, alliteration, apostrophe and inversion. Then the central idea or theme of the poem. The central idea of the poem is that all of us should look at life as a blessing. आपण सर्वांनीच आपल्या जीवनाकडे एक देवाचा आशीर्वाद म्हणून पाहिले पाहिजे. Because we are blessed with the ability to walk, talk, hear and see. कारण देवाने आपल्याला आशीर्वाद स्वरूप काही क्षमता दिलेल्या आहेत, जसं की चालण्याच्या, बोलण्याच्या, ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या. The speaker understands the importance of being able to walk, listen and see when he finds a lame girl, a deaf lad and a blind boy.
नॅरेटरने ह्या सगळ्या क्षमतांचं महत्त्व कधी ओळखलं, जेव्हा त्यांनी एका अपंग मुलीला पाहिलं, एका आंधळ्या मुलाला पाहिलं, त्याचप्रमाणे एका बहिऱ्या मुलाला पाहिलं. त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा देवांनी आपल्याला दिलेल्या क्षमतांचं महत्त्व कवीला कळलंय. देन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ओ कॅप्टन माय कॅप्टन. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएट. This poem is written by Walt Whitman. After that, rhyme scheme. The rhyme scheme is AABB. After that, figure of speech. In this poem, the poet used repetition, personification and alliteration figure of speeches. After that, central idea or theme of the poem. The poet is trying to communicate with readers his love for President Lincoln and his grief on his death. या कवितेच्या माध्यमातून कवी वाचकांना सांगू इच्छितो की त्याच्या प्रेसिडेंटवर किती प्रेम होतं, त्याचप्रमाणे त्याच्या निधनाचं त्याला किती दुःख झालेलं आहे. द पोएट सेज दॅट अब्राहम लिंकन इज द सेवियर ऑफ देअर नेशन. कवी म्हणतो की अब्राहम लिंकन हे त्यांच्या देशाचे संरक्षण करते होते. अँड दे एम्ब्रॅस हिम ॲज देअर हिरो. आणि म्हणूनच ते त्यांना त्यांचा हिरो म्हणून आलिंगन देत आहेत. द पोएट लॅमेंट्स द डेथ ऑफ दिस ग्रेट लीडर. आणि म्हणूनच कवी या महान नेत्याच्या निधनाचा शोक व्यक्त करत आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सर्व कवितांचे ॲप्रिसिएशन पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.